संध्याकाळी आजचा कार्यक्रम ठरवला आणि अतिशय थोड्या वेळात आपणा सर्वांना निमंत्रित केलं। आपल्या पक्षाला महाराष्ट्रात अभूतपूर्व यश मिळालं यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात आम्हा सगळ्यांना घेऊन आपण हा आनंद आज साजरा करतो। मी आपल्यातल्या काही जणांना बोललो होतो, ज्याचा चिमणभाऊंनी उल्लेख केला की सगळे होते त्यावेळी 4 आले, आता जवळपास सगळे कमी झालेले आहेत, त्यामुळे 4चे 5 झाले तरी आपल्याला आनंद आहे। 6 झाले तर उत्तमच आहे, 7 झाले तर पळेल असं होईल। पण जसे जसे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मतदान होत गेलं तशी तशी खात्री पटत गेली की आपले 7 किंवा 8 निवडून येतील। आम्हाला असं वाटायचं की इतर 2-3 ठिकाणी पडझड होईल, पण आमची पडझड साताऱ्यातच आहे, याचं आम्हा सगळ्यांना दुःख आहे। पिपाणी नावाचं एक वाद्य, तुतारी त्याला नाव दिल्यामुळं त्याच्यावर लोकांनी जास्त मतदान केलं, 37,000 आणि 35 त्या 34,000 सातारची आपली सीट पडली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। बगरे नावाचे आपले प्राध्यापक बगरे शिक्षक आहेत, दिंडोरीला उभे होते, ते आले चांगल्या मार्जिनं, पण 1,03,000 माहीत नसणाऱ्या माणसाच्या नावाने उदय पाटील पिपाणीला माणसाने शिके मारले। माहीतच नाही लोकांना तो माणूस, पण पिपाणी आणि तुतारी, आणि आम्ही प्रचार करायचो तुतारी, सगळीकडे तुतारी चालली असं लोकही म्हणायचे, माडा मतदारसंघात सगळेच म्हणायचे तुतारी तुतारी चालू आहे। त्यामुळं थोडासा संभ्रम आपल्या चिन्हाबाबत झाला। निवडणूक आयोगाला आम्ही जाणार आहे, त्यांना भेटणार आहे, पण सांगण्याचा मुद्दा असा की जवळपास 10 पैकी 9 ठिकाणी आपला विजय झाल्यासारखं असं म्हटलं तर वावड। मला काय फिरता येईल असं वाटत नाही, कारण मी 10 मतदारसंघ फिरलो, त्या माझ्या लक्षात आलं की फार प्रचंड काम केल्याशिवाय गणित दुरुस्त होत नाही, आणि त्यामुळं जवळपास आता मी आकडा घेतला की टीव्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून मी आकडा घेतलाय, पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे, आणि म्हणून मतदान झाल्यानंतर पाटील साहेब निवडणुकीच्या निकालाच्या आधी 2 तारखेपर्यंत सगळी गावं करून घेतलेली, सगळ्यांचं दर्शन घेतलेलं आहे, सगळ्यांच्या पाया पडून झालेलं आहे, आणि सगळ्यांना मी त्याच वेळी सगळ्यांची परवानगी घेतली की आता जमलं वेळ मिळाला तर येईलच म्हणतं, पण कदाचित नाही आलो तर तुम्ही सांभाळायचं। 6 लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांचं तिकीट काँग्रेसचं ठरल्यावर शिवसेनेने तात्काळ निर्णय घेतला की आमचा 2 मतदारसंघ आमचे होते, त्यातला 1 मतदारसंघ आमचा कमी झाला, म्हणून आम्ही पश्चिम महाराष्ट्रातलाच मतदारसंघ घेणार, आणि तो काँग्रेसचा होता, म्हणून काँग्रेसचा सांगली हा मतदारसंघ त्यांनी गडबडीत घेऊन उमेदवार देखील जाहीर केला। आता उमेदवार त्यांनी जाहीर केला, आपण आघाडीचे घटक आहे म्हटल्यावर आघाडीच्या मर्यादा सांभाळायला पाहिजे, तर मी नेहमी सांगायचो मला त्या 10 उमेदवारांची माझ्या काळजी होती, माझ्या 10 कुठल्याही उमेदवारांच्यावर परिणाम होता कामा नये, आणि काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनाही दुखवणं हे उमेदवार या नात्याने, कारण मी इथं कुठलीही कृती केली तरी काँग्रेस आणि शिवसेना यातले कोणी घटक दुखावले तर माझ्या या 10 मध्ये कुठं असहकार झाला तर अडचण होईल। त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आम्ही सांगितलेलं होतं की आघाडीचा धर्म आम्ही पाळू। आघाडीचा धर्म पाळण्यासाठी मी स्वतः काही ठिकाणी सभा घेतल्या, अनेकांनी आघाडीचा धर्म म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटांच्या आपल्या पैलवानांचं काम केलं, चंद्रहार पाटलांचं, काही ठिकाणी स्थानिक प्रश्नामुळे
दुसरी कामं काही लोकांनी केली. आता प्रत्येकाला काही आपण, मला एक फार वेळ नव्हता की इतर ठामपणानं सांगलीत बसावं आणि कुणी काय करावं हे सांगत बसावं. एकदा दोनदा सांगायचा मी प्रयत्न केला. उद्धव ठाकरे आलेले त्यावेळी भाषणात आपल्या सगळ्यांनी 48 गावात देखील चांगलं काम केलं. मानसिंग भाऊंच्या मतदारसंघात 9,000चं मताधिक्य आपल्याला मिळालं. मानसिंग भाऊंच्या साठी पुढच्या निवडणुकीत आपल्याला अधिक ताकदीनं लढलं पाहिजे. त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणानं काम करा. तासगाव कवठेमंकाळ काही अडचण आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे या 3 जागा 100% राष्ट्रवादीच्या येतील. अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे. त्यामुळं त्याच्यावर आता बोललं की काय लगेच सकाळपासून लिखाणच सुरू होतं. आता आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, थोडीशी काडी पडली, इथून हे पडलं खाली, त्याच्यावरही लिखाण होतं की जयंत पाटलांचा चष्मा का पडला. याच्यासाठी डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस या 10 मतदारसंघातच मी जास्तीत जास्त वेळ खर्च केला. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्याकडे माझं दुर्लक्ष झालं. त्याचा थोडासा फटका आपल्याला हाताला मिळाला. तरी वाजवणं फार अवघड काम आहे. तुमच्यातल्या कुणी वाजवून दाखवावं, 1000 रुपये इतका वेळ वाजवणं म्हणजे कौतुक आहे. आजच्या सभेचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या हस्ते हा सोहळा या ठिकाणी आपण साजरा करतोय ते राष्ट्रवादीचे माजी खासदार आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब, मुद्दामून या ठिकाणी उपस्थित असणारे विधान परिषदेचे आमदार अरुण लाड अण्णा, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक भाऊ, यशवंतराव गोसावी नाशिकहून मुद्दामून आले, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाचे अध्यक्ष PR पाटील दादा, शामराव अण्णा, नेताजी आबा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळे, रावसाहेब पाटील, आनंदराव पाटील, बाळासाहेब हुनमोरे, दिनकरराव पाटील, मनोज बाबा, सुधाकरराव वायदंडे, विश्वासराव पाटील, विराज नाईक, सुष्मिताताई जाधव, वैभव शिंदे, विजय बापू पाटील, बाळासाहेब बापू, संजय बापू, चिमन डांगे, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, दादासाहेब पाटील, विश्वासराव डांगे, पैलवान भगवानराव पाटील, धैर्यशील पाटील, मुनीर पटवेकर, देवराज पाटील, अरुण कांबळे, विराज शिंदे, दिलीप बग्यानी, प्रकाश रुकडे, संग्राम फडतरे, शिवाजी चोरमुले, छायाताई पाटील, सुनीताताई देशपांडे, पुष्पलताताई खरात, रोजाताई किणीकर, संग्राम जाधव, देवराज देशमुख, दिग्विजय पाटील, सर्वच संस्थांचे पदाधिकारी, पक्षाचे विद्यार्थी, राष्ट्रवादी काँग्रेसपासून ते अनिताताई सगरे, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसपासून ते फादर बॉडीपर्यंत, सर्व सोशल मीडियापासून युवक काँग्रेसपर्यंत सर्वच पदाधिकारी, दत्ताजीराव पाटील, TV पाटील, कवठेमंकाळचे विश्वासराव पाटील, तालुका अध्यक्ष आणि सर्व शिराळा, वाळवा, तासगाव, सांगली जिल्ह्यातून दिनकरराव पाटील, सर्वच मान्यवर आले. ते सगळे आणि बंधू भगिनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.